किंवा थर्ड पार्टीने काय केलेलं आहे ते तुमच्यासाठी काय केलेलं आहे, राईट केलेलं आहे. म्हणजे दुसऱ्याने कोणीतरी त्या पायथनच्या फाईलमध्ये सगळं कोड लिहून ठेवलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, ते फक्त फंक्शन यूज करायचं आहे आणि तो कोड तुमच्यासाठी पायथन रन करणार. परत तो कोड लिहिण्याची तुम्हाला गरज नाही, परत त्या कोडचा ॲक्सेस घेण्याची गरज नाही. तुम्ही सिम्पल काय करू शकता, डायरेक्टली त्या फाईलला इम्पोर्ट करा, त्या पायथनच्या फाईलला इम्पोर्ट करून घ्या, त्या लायब्ररीला इम्पोर्ट करून घ्या आणि त्याच्या आतमध्ये जो कोड लिहिलेला आहे त्यांना यूज करा. लक्षात येतोय. मॉड्यूल्स आणि लायब्ररीज काय असतात, एक प्रकारची पायथनची फाईल असते. जसे आपण इथं एवढे पायथनचे फाईल्स बनवले, सेम त्याच पद्धतीने ते सुद्धा काय पायथनचे फाईल्सच आहे एक प्रकार. लक्षात घ्या. सो त्या पायथनच्या फाईलच्या आतमध्ये कोड लिहिलेला आहे. आता जो कोड लिहिलेला आहे तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतो, एक तर फंक्शनच्या आतमध्ये लिहिलेला असेल, म्हणजे डेफ कीवर्डचा यूज करून तिथं पण फंक्शन असेल. क्लासच्या आतमध्ये लिहिलेलं असेल, क्लासच्या आतमध्ये कसं कोड लिहायचं ते आपण आता पुढे डिस्कस करू ग्रुप्समध्ये. आणि व्हेरिएबलमध्ये पण काय असतं, तुमचा डेटा सेव्ह असतो. सो व्हेरिएबल कसं क्रिएट करायचं ते पण तुम्हाला माहिती आहे. डेफचा यूज करून फंक्शन कसं क्रिएट करायचं ते पण तुम्हाला माहिती आहे. मोस्ट ऑफ द फंक्शनच्या आतमध्येच तुमचा काय असतो, कोड लिहिलेला असतो. ठीक आहे. आता जर तुम्ही त्या कोडचा ॲक्सेस कसं घेणार, जर का फंक्शनच्या आतमध्ये आहे तर फंक्शनला कॉल करून त्या कोडचा ॲक्सेस घेऊ शकतात. व्हेरिएबलमध्ये डेटा आहे तर व्हेरिएबलचं नाव यूज करून तुम्ही त्या डेटाचा ॲक्सेस घेणार. आणि जर का क्लासच्या आतमध्ये कोड लिहिलेला आहे तर आपल्याकडे आहे ऑब्जेक्ट्स, त्या ऑब्जेक्टच्या मदतीने आपण काय करणार, त्याच्या आतमधल्या कोडचा ॲक्सेस घेणार. पण तो कोड परत नाही लिहिणार. हा कन्सेप्ट समजा. जर का तुम्ही मॉड्यूल आणि लायब्ररीचा यूज करताय तर कशासाठी करताय, बेसिकली त्याच्या आतमध्ये जो कोड लिहिलेला आहे त्या कोडला परत रन करण्यासाठी, परत यूज करण्यासाठी, कोड लिहिण्यासाठी नाही. कन्सेप्ट लक्षात घ्या. लायब्ररी आणि मॉड्यूलचा यूज कोणी पण कधी करतो, जेव्हा त्या मॉड्यूलचा आणि त्या लायब्ररीच्या आतमध्ये जो पण कोड लिहिलेला आहे त्याचं यूज करायचं असेल तेव्हाच तो त्या मॉड्यूलला काय करतो, इम्पोर्ट करतो. नाही तर उगाच कोणी पण तुमच्या पायथनच्या फाईलमध्ये येऊन त्या लायब्ररीला इम्पोर्ट नाही करणार. इम्पोर्ट कधी होणार लायब्ररी, जेव्हा त्याच्या आतमधल्या कोडला तुम्हाला यूज करायचं आहे. परत तुम्हाला तोच कोड लिहित नाही बसायचं, कारण तुमचा जो कोड आहे, तुम्ही जो पण कोड लिहिणार आहे तोच कोड काय झालेला आहे, ऑलरेडी रिटर्न आहे. तोच कोड तुमच्या ऑलरेडी त्या पायथनच्या फाईलमध्ये रिटर्न आहे. सो परत तुम्ही काय नाही करणार, त्या कोडला लिहित नाही बसणार. लक्षात येतोय. सो त्या केसमध्ये आपण मॉड्यूल्स आणि लायब्ररीजला यूज करणार, कारण मॉड्यूल्स काय किंवा लायब्ररी काय, एक पायथनची फाईल असेल आणि त्या पायथनच्या फाईलमध्ये ऑलरेडी कोड लिहिलेला आहे. सो परत तुम्ही कोड लिहित नाही बसणार, तुम्ही डायरेक्टली त्या फाईलला लोड करणार आणि त्याच्या आतमधल्या कोडचा ॲक्सेस घ्या. आणि .py एक्सटेन्शननी ती पण फाईल तुमची काय असते, सेव्ह असते. सो या पद्धतीने तुम्हाला मॉड्यूल्स आणि लायब्ररीबद्दल मी एक एक्सप्लेनेशन दिलं होतं, काय असतं लायब्ररीज आणि काय असतात मॉड्यूल. दोन्ही पण एकच कन्सेप्ट आहे, असं समजा की एकच गोष्टी आहे, त्यांना दोन वेगवेगळ्या नावाने रिप्रेझेंट केले. तुम्हाला मॉड्यूल्स म्हणायचे मॉड्यूल्स म्हणा, तुम्हाला लायब्ररीज म्हणायचे तुम्हाला लायब्ररीज म्हणा. चला आता पुढं जाऊ आपण अजून आणि समजून घेऊ व्यवस्थितपणे की काय यूज असणार आहे या मॉड्यूल्सचं, कशा पद्धतीने मॉड्यूल्स असतात, किती प्रकारचे मॉड्यूल्स आपल्याकडे अवेलेबल आहे, त्या सगळ्या मॉड्यूल्सला आपण काय करू इथं यूज करू. तुम्हाला मॉड्यूलचं नीड काय ते पण काल सांगितलं होतं. ठीक आहे. मॉड्यूलचं नीड कशासाठी असणार आहे, परत तोच प्रोग्राम रिटर्न नाही करायचा त्याच्यासाठी. मॉड्यूलला इम्पोर्ट करणारे आपण त्याच्याबद्दल पण आपण सिंटॅक्स बघून घेऊ. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा पण तुम्ही प्रोजेक्ट्स क्रिएट करणार त्या प्रोजेक्ट्सच्या आतमध्ये व्हेरियस सेक्शन्स असणार आहे, व्हेरियस काही ना काहीतरी गोष्टी असणार आहे. तुम्ही सगळं कोड कधीच एका फाईलमध्ये मॅनेज नाही करणार. तुम्ही सेपरेट फाईल्स काय करणार, क्रिएट करणार आणि त्या सेपरेट फाईल्समध्ये प्रत्येकाचं तुम्ही वेगवेगळं कोड लिहून ठेवणार. पाहिजे तर तुम्ही ते सगळे फाईल्स एकमेकांना कनेक्ट करू शकता. एखादा कोड जर का ए फाईलमध्ये प्रेझेंट आहे, त्याच्या आतमधल्या कोडचा ॲक्सेस तुम्हाला बी फाईलमध्ये पाहिजे. सो तुम्ही सिम्पल त्या ए फाईलला काय करणार, लोड करून घेणार बी फाईलमध्ये, म्हणजे की इम्पोर्ट करून घेणार. कोणत्या फाईलमध्ये इम्पोर्ट करणार तुम्ही, बी फाईलमध्ये तुम्ही इम्पोर्ट करणार, कारण ए फाईलच्या आतमधल्या कोडचा ॲक्सेस पाहिजे ना तुम्हाला. सो ए फाईलला तुम्ही काय करणार, इम्पोर्ट करणार. कशामध्ये इम्पोर्ट करणार, बी फाईलमध्ये तुम्ही इम्पोर्ट करून घेणार. एकदा किती फाईल त्याच्यामध्ये इम्पोर्ट झाली की सेम त्या फाईलमध्ये जो पण कोड लिहिलेला आहे त्या कोडचा पण यूज तुम्ही बी फाईलमध्ये करू शकता. लक्षात घ्या. सो अशा पद्धतीने तुमचं मॉड्यूलचं यूज होणार आहे आणि त्यालाच आपण म्हणतो मॉड्युलर प्रोग्रॅमिंग म्हणून. मॉड्युलर प्रोग्रॅमिंग कुणाला म्हणायची, जेव्हा पण तुम्ही प्रोजेक्ट क्रिएट करताय सो सगळं कोड, त्या प्रोजेक्टचं पूर्ण कोड, ओव्हरऑल कोड एका फाईलमध्ये मॅनेज करत बसण्यापेक्षा तुम्ही काय केलेलं आहे, त्या पूर्ण प्रोजेक्टला डिवाइड केलेलं आहे, सब पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं आहे आणि त्या सब पार्ट्सला वेगवेगळ्या फाईलमध्ये तुम्ही त्याला क्रिएट करता. लक्षात घ्या. तुमचं काय असे सब पार्ट्समध्ये जेव्हा प्रोजेक्ट डिवाइड होतो, काय वेगवेगळं प्रोजेक्ट नाही डेव्हलप होत, एकच प्रोजेक्ट असणार आहे तो, फक्त तुम्ही त्यांना वर्क डिवाइड करून ठेवलेलं आहे. तुम्ही काय केलेलं आहे, तिथं वर्क डिवाइड केलेलं आहे.
सो काय बेसिकली आपला जो कोड जी लायब्ररीज आहे त्यांना आपण काय करणार, मॉड्यूल्स जे आहे जे लायब्ररीज आहेत त्यांच्यामध्ये पार्ट्स आहे. सो ते पार्ट्स पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आणि जे मॉड्युलर प्रोग्रामिंग आहे त्याला मी काय म्हणतोय, म्हणून तुम्हाला काय म्हटलं की एक प्रोजेक्ट तुम्ही डेव्हलप करताय, सो त्या प्रोजेक्टला तुम्ही काय करणार आहे, सब पार्ट्समध्ये डिवाइड करणार आहे आणि एक एक पार्टला तुम्ही काय करत जाणार आहे, कंप्लीट करत जाणार आहे. लक्षात घ्या. म्हणून आणि जेव्हा पण तुम्ही सब पार्ट्समध्ये त्या प्रोजेक्टला डिवाइड करता तुम्ही सगळे पार्ट्स एकमेकांना कनेक्टेड ठेवतात. म्हणून एंडिंगला जेव्हा तुमचा प्रोजेक्ट क्रिएट होईल तर तो एकच असणार आहे. कारण 8 वेगवेगळे प्रोजेक्ट तुमची कधी डेव्हलप नाही होऊ शकत. असं कन्सिडर करा एक प्रोजेक्ट होता त्याला 8 पार्ट्समध्ये डिवाइड केलं तर 8 डिफरंट प्रोजेक्ट्स नाही रेडी झाले. 8 डिफरंट प्रोजेक्ट्स रेडी होऊ शकतात कधी, जेव्हा तुमचे ते सगळे 8 फाईल्स जे आहेत ते एकमेकांना कनेक्टेड नाही. लक्षात घ्या. जर का ते एकमेकांना कनेक्टेड नसतील तर तुमचे 8 वेगवेगळेच प्रोजेक्ट झाले. तो 8 वेगवेगळे सेक्शन सेपरेट ह्याच्यामध्ये दिसणार असं समजा. एका सॉफ्टवेअरमध्ये ते नाही दिसणार. असे 8 वेगवेगळे सॉफ्टवेअर तिथे रेडी होऊन जातील. लक्षात घ्या. आपल्याला एकच पाहिजे, सो ते सगळे फाईल्स आपण काय करणार, कनेक्ट करणार. कशाने कनेक्ट करणार, सपोज एखादी फाईल आहे, ए फाईल आहे, तर त्या ए फाईलमध्ये जे राहिलेले 7 फाईल्स आहेत त्यांना तुम्ही तिथं पुट करू शकता. कन्सेप्ट समजा. लक्षात घ्या. आता आपण पुढं जाणार आहे टाईप्स ऑफ मॉड्यूल्समध्ये. आता आपण पुढं जाणार आहे टाईप्स ऑफ मॉड्यूल्समध्ये. सो पहिलं टाईप आहे तुमच्यासाठी बिल्ट इन मॉड्यूल्स. बिल्ट इन मॉड्यूल्स काय तुमचं पहिलं टाईप आहे. बिल्ट इन मॉड्यूल्स. बिल्ट इन मॉड्यूल्स असे मॉड्यूल्स असतात म्हणजे की बेसिकली असे लायब्ररीज आहे जे तुमच्या पायथनमध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे. कालच मी तुम्हाला सांगितलं जेव्हा आपण पायथनचं पहिल्यांदा जेव्हा आपण पायथन प्रोग्रामिंग स्टार्ट केली तर सगळ्यात पहिले कोण पण असो तो काय इन्स्टॉल करतो, पायथनचा इंटरप्रिटरला इन्स्टॉल करतो म्हणजे की पायथनच्या सॉफ्टवेअरला इन्स्टॉल करतो. ठीक आहे. सो जेव्हा तो पायथनचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल होतो तुमच्या पीसीमध्ये तेव्हाच हे बिल्ट इन लायब्ररीज त्याच्यासोबत येऊन जातात. ह्यांना इन्स्टॉल करण्याची गरज नाही. हे ऑलरेडी आपल्या पीसीमध्ये प्रेझेंट आहे. आणि जवळजवळ 200पेक्षा जास्त लायब्ररीज आपल्या आत्ता करंटली प्रत्येकाच्या पीसीमध्ये प्रेझेंट असणार. 200+ लायब्ररीज जे की बाय डिफॉल्ट पायथन त्या सॉफ्टवेअर सोबतच तुमच्या पीसीमध्ये इन्स्टॉल करतो. पहिला प्रकार आहे तुमचं बिल्ट इन मॉड्यूल्स. दुसरं आहे तुमच्याकडं युजर डिफाईन मॉड्यूल्स. हा असे मॉड्यूल्स आहे जे की युजर स्वतः क्रिएट करतो. आता जे मॉड्यूल्स कसे क्रिएट करायचे, मॉड्यूल्स कसे क्रिएट करणार तुम्ही, कारण मॉड्यूल्स काय असतात, पायथनची फाईलच असते. लक्षात येतोय. मॉड्यूल्स आणि लायब्ररीज काय एक प्रकारची पायथनची फाईलच आहे. सो मी तुम्हाला म्हणतोय की मॉड्यूल्सला क्रिएट करा म्हणजे बेसिकली काय क्रिएट करायचंय, पायथनची फाईलच क्रिएट करायची. त्या पायथनच्या फाईलला तुम्हाला काय नाव द्यायचं ते द्या. फक्त त्याला सेव्ह करताना कसं सेव्ह करणार, .py एक्सटेन्शन. .py एक्सटेन्शननी सेव्ह झालं की तो तुमचा काय मॉड्यूलच आहे. हे सगळे आपले मॉड्यूल्स आहे. हे गोष्ट लक्षात घ्या. हे सगळे आपले मॉड्यूल्स आहे. सेट्स.py, स्ट्रिंग.py, टपल.py, व्हेरिएबल्स.py हे सगळे आपल्यासाठी मॉड्यूल्स आहे. ह्याच्या आतमधलं कोड, सपोज इथं व्हेरिएबल्स.py च्या आतमध्ये जो पण कोड असेल त्या कोडला मी या मॉड्यूल्स अँड pip.py च्या फाईलमध्ये त्याला यूज करू शकतो. लक्षात घ्या. म्हणून मी त्यांना काय म्हणतोय, सगळे पायथनचे फाईल्स काय असतात, तुमचे मॉड्यूल्स असतात. आणि हा जो तुमचा फोल्डर आहे, जसं माझं इथं फोल्डर आहे पायथन प्रोग्रामिंग बॅच 2 फर्स्ट शिफ्ट. सो बॅच 2 पायथन प्रोग्रामिंग बॅच 2 नावाचा जो फोल्डर आहे तो माझा काय पॅकेज आहे. तो माझ्यासाठी काय पॅकेज आहे. पॅकेज का म्हणतोय मी त्याला, कारण या सगळ्या मॉड्यूल्सला त्यांनी काय केलेलं आहे, पॅक केलेलं आहे, एका फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवलेलं आहे. सो हा फोल्डरला पायथनच्या भाषेमध्ये आपण त्याला फोल्डर म्हणतोय, पण पायथनच्या लँग्वेजमध्ये त्याला फोल्डर नाही म्हटलं जातं, त्याला काय म्हटलं जातं, पॅकेज म्हटलं जातं. पॅकेजचा अर्थ काय की असं पॅकेज ज्याच्या आतमध्ये एकपेक्षा जास्त मॉड्यूल्स काय प्रेझेंट आहे. सो हा माझा पॅकेज झाला आणि त्या पॅकेजच्या आतमध्ये काय एकपेक्षा जास्त मॉड्यूल्स आहे. कारण मॉड्यूल्स काय एक पायथनची फाईलच आहे जी की .py नी सेव्ह केली जाते आणि ज्याच्या आतमध्ये कोड लिहिलेला आहे. त्या कोडचं यूज मी दुसऱ्या पायथनच्या फाईलमध्ये करू शकतो. जसं की इथं प्रेझेंट जी पण फाईल आहे, जसं की इथं कोणती पण फाईल घ्या, त्या फाईलच्या आतमध्ये जो पण कोड असेल त्या कोडला मी या मॉड्यूल्स अँड पीपमध्ये यूज करू शकतो विदाऊट लिहिता. म्हणजे मी लिहिणार सुद्धा नाही, मी राईट सुद्धा करणार नाही, एक सिंगल लाईन ऑफ कोड सुद्धा मी लिहिणार नाही, कारण कोड मी ऑलरेडी ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे ना काही ना काहीतरी, फक्त त्याला मी ह्याच्यामध्ये यूज करणार आहे. आणि हाच कन्सेप्ट आहे तुमचं मॉड्यूल्स. सो 2 टाईप्स ऑफ मॉड्यूलमध्ये पहिला होतं बिल्ट इन, ज्याच्यामध्ये असे मॉड्यूल्स जे की पायथनमध्ये प्रेझेंट आहे, ठीक आहे, जे ऑलरेडी प्रेझेंट आहे. आणि एक आहे युजर डिफाईन मॉड्यूल. आता जे बिल्ट इन मॉड्यूल्स असतात
त्याच्यासाठी तुम्ही कोड नाही लिहिणार. हे ऑलरेडी थर्ड पार्टीने कोणत्या तरी तिसऱ्या व्यक्तीने हे जे कोड असणार आहे ते बिल्ट इन मॉड्यूल्समध्ये लिहिलेले आहे. तुम्ही कोड कुठं लिहिणार? युजर डिफाईन मॉड्यूल्समध्ये तुम्हाला कोड लिहावा लागेल. कारण जे युजर डिफाईन मॉड्यूल्स असतात त्याच्यामध्ये ॲटोमॅटिकली कोड नाही येणार आहे. ते कधी जेव्हा तुम्ही लिहिणार तेव्हा त्याच्यामध्ये प्रेझेंट होईल. पण हे जे मॉड्यूल्स आहे मॅथ, रँडम, OS, सीस, याच्यामध्ये काय तुम्हाला लिहायची गरजच नाही. लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये कोणीतरी ऑलरेडी ह्याच्यामध्ये कोड लिहून ठेवलेलं आहे. आपण फक्त काय करणार? यूज करणार. पुढं आहे एक्सटर्नल मॉड्यूल्स. एक्सटर्नल मॉड्यूल्स तिसरा टाईप आहे मॉड्यूल्समधलं एक्सटर्नल मॉड्यूल्स. हे असे मॉड्यूल्स आहे जे की आपल्या PC मध्ये प्रेझेंट नाही आहे. बिल्ट इन मॉड्यूल्स आणि एक्सटर्नल मॉड्यूल्स हे दोन्ही पण कोण क्रिएट करतो? कोणता तरी तिसरा व्यक्तीच क्रिएट करतो. लक्षात येतंय? आपण हे मॉड्यूल्स क्रिएट करतात का? बिल्ट इन मॉड्यूल्स आणि एक्सटर्नल मॉड्यूल्स नाही. हे कोणीतरी तिसऱ्या व्यक्तीनेच, हा कोणतरी थर्ड पर्सन असतो जो की क्रिएट करतो आणि त्याच्या आतमध्ये कोड पण लिहितो. आपण फक्त त्या कोडला यूज करतो. आपण ना मॉड्यूल क्रिएट करतो ना त्याच्या आतमध्ये कोडिंग करतो. आपण फक्त कोडला यूज करतो. कोणते मॉड्यूल्स? बिल्ट इन आणि एक्सटर्नल. युजर डिफाईन मॉड्यूल्समध्ये मॉड्यूल पण आपल्यालाच क्रिएट करायचं आहे आणि कोड पण आपल्यालाच लिहायचं आहे. पण का मग डिफरन्स केलेला आहे बिल्ट इन आणि एक्सटर्नलमध्ये? जेव्हा मॉड्यूल्स पण कोणी तिसरा व्यक्तीच बनवत आहे, कोड पण तिसरा व्यक्तीच लिहितोय, काय डिफरन्स आहे मग बिल्ट इन आणि एक्सटर्नलमध्ये? बिल्ट इन मॉड्यूल्स जेव्हा आपण पायथनचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं होतं त्याच्यासोबत पायथननी आपल्या PC मध्ये काही मॉड्यूल्स इन्स्टॉल केले बाय डिफॉल्ट, आणि जे एक्सटर्नल मॉड्यूल्स असतात त्यांना आपल्याला इन्स्टॉल करावं लागतं. लक्षात घ्या, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं काल गुगल प्ले स्टोअरचं. गुगल प्ले स्टोअरवरती कसे ॲप्लिकेशन्स पडलेले. सो त्या केसमध्ये तुम्ही काय करतात? गुगल प्ले स्टोअरला ओपन करतात, तिथं जाऊन सर्च करतात प्ले ॲप्लिकेशनचं नाव, समोर तुमच्या काय येतं? इन्स्टॉलचं बटन येतं. प्रत्येकाच्या समोर तेच येत असणार आहे, इन्स्टॉलचं बटन. जसं इन्स्टॉलच्या बटनवरती तुम्ही क्लिक करतात तो ॲप्लिकेशन तुमच्या PC इन्स्टॉल होतो. ते सेम पायथनचं पण एक आपलं प्ले स्टोअर आहे, लायब्ररीचं प्ले स्टोअर असं कन्सिडर करा. लक्षात येते? पायथनकडं पण त्याचं एक प्ले स्टोअर आहे, लायब्ररीचं प्ले स्टोअर. आणि त्या प्ले स्टोअरवरून आपण काय करणार? लायब्ररीजला इन्स्टॉल करून घेणार आणि आपल्या PC ती इन्स्टॉल होणार. त्याला इन्स्टॉल करण्यासाठीच आपण यूज करतो या पिपचं. पिप काय? एक कमांड आहे. एक कमांड आहे, पायथनची कमांड आहे. पिपचं यूज करून तुम्ही पायथनच्या त्या सर्व्हरवरून, त्या पायथनच्या लायब्ररीच्या प्ले स्टोअरवरून कोणती पण लायब्ररी इन्स्टॉल करून घेऊ शकता, जी लायब्ररी अवेलेबल आहे. सो अशी 3 प्रकारचे मॉड्यूल्स आहे आणि त्याचे एक्झाम्पल आहे, जसं की NumPy, Pandas, Matplotlib. हे जे मॉड्यूल्स आहेत हे तुमच्या PC नसते. तुम्ही पण चेक करू शकतात NumPy, Pandas आणि मॉड्यूल्स यांना इम्पोर्ट करा. चेक कसं करणार तुम्ही? इम्पोर्टच्या मदतीने. जेव्हा तुम्ही इम्पोर्ट करणार त्या लायब्ररीजला तेव्हा तुम्हाला लगेच तिथं एरर येणार. काय एरर येणार? की अशी कोणती लायब्ररी अवेलेबल नाही आहे तुमच्या PC. सो त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल? त्याला इन्स्टॉल करावं लागेल. त्या एररला आपण म्हणतो मॉड्यूल नॉट फाउंड एरर. आता मॉड्यूल्स काय ते समजले. मॉड्यूल काय? तुमची एक पायथनची फाईलच आहे ज्याच्या आतमध्ये कोड लिहिलेला आहे. आता ते मॉड्यूल्स तुमचे 3 प्रकारचे असू शकतात. एक तर बिल्ट इन मॉड्यूल, युजर डिफाईन किंवा एक्सटर्नल मॉड्यूल.
बिल्ट इन आणि एक्सटर्नल मॉड्यूल एक असे मॉड्यूल्स असतात जे कोणीतरी तिसरा व्यक्ती बनवतो, तोच त्याच्यामध्ये कोड पण लिहितो, तुम्ही फक्त त्या कोडला यूज करता. आणि युजर डिफाईन मॉड्यूल्समध्ये मॉड्यूल पण तुम्हीच क्रिएट करणार आणि कोड पण तुम्हीच लिहिणार. मॉड्यूल क्रिएट करणं म्हणजे काय, पायथनची फाईलच क्रिएट करणं .py एक्सटेन्शन्सवर आणि त्याच्या आतमध्ये कोड लिहिणं. आता या मॉड्यूल्सचं यूज काय काय सांगितलं होतं मी तुम्हाला यूज, की मॉड्यूल्सच्या आतमध्ये जो कोड लिहिलेला असतो त्या कोडला तुम्ही कोणत्या दुसऱ्या पायथनच्या फाईलमध्ये यूज करू शकतो. हा सिम्पल यूज आहे मॉड्यूल आणि लायब्ररीचा. लायब्ररी काय, एक पायथनची फाईलच आहे ज्याच्या आतमध्ये कोड लिहिलेला आहे, बरोबर, ज्याच्या आतमध्ये कोड लिहिलेला आहे, त्या कोडला तुम्ही काय करणार, यूज करणार दुसऱ्या पायथनच्या फाईलमध्ये. आता सपोज करा इथं आहे कोणती तरी एक फाईल असेल, त्या फाईलच्या आतमध्ये मी काय केलेलं आहे, कोड लिहिलेलं आहे, ठीक आहे. नसेल तर आपण काय करू, क्रिएट करू इथं आणि मग चेक करू की त्याचा आतमध्ये जो कोड लिहिलेला आहे त्याला मी या मॉड्यूल आणि क्लिपमध्ये कसं यूज करणार. सो त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे, आपल्याकडे नेक्स्ट कन्सेप्ट आहे इम्पोर्ट. नेक्स्ट कन्सेप्ट आहे इम्पोर्ट. इम्पोर्टचा अर्थ काय बेसिकली, की जो लायब्ररीज आहेत, जे मॉड्यूल्स आहेत त्यांना काय करा, इथं लोड करून घ्या. जोपर्यंत ते लायब्ररीज किंवा मॉड्यूल्स दुसऱ्या पायथनच्या फाईलमध्ये लोड होत नाही तोपर्यंत त्याच्या आतमधल्या कोडचा ॲक्सेस सुद्धा घेता येत नाही. हे कन्सेप्ट लक्षात घ्या. सो त्याला यूज करण्यासाठी सपोज इथं input.py नावाची फाईल आहे. input.pyच्या आतमध्ये काय केलेलं आहे, मी कोड लिहिलेलं आहे हां, आणि त्या कोडला मला काय करायचं आहे, यूज करायचं आहे या फाईलमध्ये. सो कधी यूज करू शकतो मी त्या कोडला, जेव्हा मी input.pyच्या फाईलला इथं इम्पोर्ट करणार. सो इम्पोर्ट एक असं कीवर्ड आहे जे दुसऱ्या मॉड्यूल्सला तुमच्या करंट फाईलमध्ये लोड करून देतो, बरोबर. इम्पोर्ट एक असं कीवर्ड आहे ज्याच्या मदतीने तुम्ही दुसऱ्या मॉड्यूल्सला किंवा दुसऱ्या पायथनच्या फाईल्सला तुम्ही करंट फाईलमध्ये, जिथं पण तुम्ही करंट फाईलमध्ये प्रेझेंट असाल, जिथं वर्क करताय तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करणार, तो लोड करून देणार. maths.py नावाची मी काय केलेली एक फाईल बनवली हां. आता ह्याच्या आतमध्ये मी काय करतोय, कोड लिहितोय. काय कोड लिहितोय बघा, सिंपल कोड लिहिणार मी. काय केलेलं आहे, एक असं कोड लिहिलेलं आहे A+B. आता परत मी कुठं येतोय, माझं मॉड्यूल्स अँड py मध्ये. हा बघा, एक नवीन फाईल बनवली maths.py. हां, एक नवीन फाईल बनवली, त्याला नाव दिलं maths.py. म्हणजे मी काय केलं, एक नवीन मॉड्यूल बनवलंय. हां, मी माझं स्वतःचं काय केलेलं आहे, इथं मॉड्यूल बनवलंय आणि त्या मॉड्यूलमध्ये मी काय केलेलं आहे, मॉड्यूलला नाव काय दिलंय, मॅथ्स. त्याला सेव्ह कसं केलं, .py ने. माझं मॉड्यूल क्रिएट झालं. आता या मॉड्यूलच्या आतमध्ये मी काय करणार, कोड लिहिणार. मला पाहिजे तो कोड मी इथं काय करू शकतो, राईट करू शकतो. पाहिजे तो कोड मी इथं काय करणार आहे, राईट करणार. काय अशा पद्धतीने पाहिजे ते काय मी कोड काय करू शकतो, इथं राईट करू शकतो. maths.pyचं एक मॉड्यूल बनवलंय, त्या मॉड्यूलच्या आतमध्ये मी कोड लिहिलेलं आहे. बनवून घ्या फाईल maths.py. काहीतरी त्याच्यामध्ये कोड लिहा. कोड नॉर्मली नाही लिहायचं, लक्षात घ्या. जे पण मॉड्यूल्स असतात ते त्याच्यामध्ये कोड असं नॉर्मली कधीच लिहिलेला नसतो. कोड कशाच्या आतमध्ये लिहिलेला असतो, फंक्शनच्या आतमध्ये किंवा क्लासच्या आतमध्ये. हेच दोन कन्सेप्ट असतात. अजून मी तुम्हाला क्लास आणि ऑब्जेक्टचा कन्सेप्ट नाही शिकवले म्हणून मी तर क्लासच्या आतमध्ये कोड नाही लिहितोय. मी कशाच्या आतमध्ये लिहितोय, पण फंक्शन शिकवलोय, सो मी फंक्शनच्या आतमध्ये कोड लिहितोय. हे कन्सेप्ट लक्षात घ्या नेहमी. जेव्हा पण मॉड्यूल्स क्रिएट होणार, कोणतं पण मॉड्यूल असू दे, मग ते थर्ड पर्सननी क्रिएटेड असू द्या किंवा तुमचं स्वतःचं युजर डिफाईन मॉड्यूल असू दे, त्याच्यामध्ये पण कोड कधीच असं नॉर्मली लिहिलेलं नसतं. ते फंक्शनच्या आतमध्येच लिहिलेलं असतं.
चल, हा झाला तुमचं मॉड्यूल. आता मॉड्यूल बनवलं, त्या मॉड्यूलच्या आतमध्ये मी माझं कोड पण लिहिलेलं, बरोबर. आता मला काय करायचं आहे, या कोडचं यूज करायचं आहे. काय करायचं आहे मला, कोडचं यूज करायचं आहे. कोणत्या फाईलमध्ये यूज करणार मी त्या कोडला, मॉड्यूल्स अँड pip.py मध्ये मी यूज करणार. सगळ्यात पहिले आता त्याच्या कोडला यूज करण्यासाठी, कोणत्या पण मॉड्यूलच्या आतमधल्या कोडला यूज करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली स्टेप काय, त्याला इम्पोर्ट करून घ्या. तेव्हाच त्याच्या आतमधल्या कोडचं तुम्ही ॲक्सेस घेऊ शकता. लक्षात घ्या, हा मॉड्यूल आहे maths.pyचं, त्याच्या आतमध्ये कोड लिहिलेलं आहे. त्या कोडचं मला काय पाहिजे, ॲक्सेस पाहिजे. कुठं ॲक्सेस पाहिजे, या फाईलमध्ये पाहिजे, मॉड्यूल्स अँड pipमध्ये. सो ॲक्सेस कधी भेटणार, जेव्हा मी त्याला लोड करणार या फाईलमध्ये. त्या मॉड्यूलला मला काय करावं लागेल, लोड करावं लागेल या फाईलमध्ये. आणि लोड कसं होतं, इम्पोर्ट कीवर्डच्या मदतीने. म्हणून इम्पोर्ट कीवर्डची डेफिनेशन काय झाली, इम्पोर्ट कीवर्ड काय सांगतोय, इम्पोर्ट कीवर्डचं यूज करून तुम्ही कोणत्या पण सेकंड थर्ड मॉड्यूल, कोणतं पण मॉड्यूल असेल, इम्पोर्ट कीवर्डचं यूज करून तुम्ही दुसऱ्या मॉड्यूलला करंट फाईलमध्ये काय करू शकता, प्रेझेंट करू शकता. तुम्ही त्याला लोड करून घेऊ शकता इम्पोर्ट कीवर्डच्या मदतीने. चालेल, मग आपण आता कसं इम्पोर्ट करणार आहे त्याला समजून घेऊ. इम्पोर्ट नंतर तुमचं जो पण मॉड्यूलचं नाव आहे, त्या मॉड्यूलचं नाव तुम्हाला इथं काय करायचं आहे, राईट डाऊन करायचं आहे. जे पण तुमचं मॉड्यूलचं नाव आहे तो. सो आपल्या मॉड्यूल, मी माझं युजर डिफाईन मॉड्यूलचं नाव काय ठेवलं होतं, MATHS. सो तेच मॉड्यूलला मी इथं इम्पोर्ट करून घेतो. सो हा सिंटॅक्स आहे इम्पोर्ट करण्याचा. इम्पोर्ट कीवर्ड, इम्पोर्ट हा बाय डिफॉल्ट कीवर्ड आहे पायथनमध्ये, IMPORT. त्याच्यानंतर स्पेस, आणि स्पेस नंतर तुमच्या लायब्ररीचं नाव, म्हणजे की मॉड्यूलचं नाव. आता हा झालं तुम्हाला ह्याच्यामध्येच मॉड्यूल्सला इम्पोर्ट करण्याचे वेगवेगळे पद्धत. तुम्हाला जी पद्धत आवडेल ते तुम्ही यूज करू शकता. हां, चल आता समजून घ्या. हा झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत आहे इम्पोर्ट मॅथ्स. आता एक नवीन कीवर्ड तुम्हाला इथं शिकवतोय, ॲज कीवर्ड, AS. ॲज कीवर्ड. ASचा अर्थ काय, बेसिकली अलाइज क्रिएट करणं. काय क्रिएट करणं, अलाइज क्रिएट करणं. कुणासाठी अलाइज क्रिएट होतो, बरोबर, जिथं पण तुम्ही ॲज कीवर्ड लिहितात ना, AS कीवर्ड लिहितात ना, त्या ॲज कीवर्डच्या लेफ्ट साईडला जो पण डेटा प्रेझेंट असेल, त्या डेटासाठी तुम्ही काय करताय, एक अलाइज क्रिएट करताय. अलाइजचा अर्थ काय असतो, सिम्पलमध्ये एक निकनेम, अल्टरनेट असं समजा. की ॲज कीवर्ड हा आहे, त्याच्या लेफ्टला कोण आहे, मॅथ्स नावाचं मॉड्यूल, एक काहीतरी शब्द आहे, त्या शब्दाला तुम्ही काय करताय, एक निकनेम प्रोव्हाइड करताय. काय करताय तुम्ही, एक निकनेम प्रोव्हाइड करताय. सपोज मी त्याला निकनेम काय देतोय, यम. लक्षात येतोय. सो या मॉड्यूलचं नाव काय झालंय, यम झालेलं आहे, असं समजा. सो ॲज कीवर्डचे यूज करून तुम्ही कुणाला पण शॉर्ट फॉर्ममध्ये प्रेझेंट करू शकतात. तुम्ही प्रेझेंट करू शकता. आता ह्याची गरज पण काय, एक कन्सेप्ट लक्षात घ्या. आता हा जो मॅथ्स मॉड्यूल आहे, त्याच्या आतमध्ये कोड लिहिलेलं आहे. त्या कोडचं जर का मला ॲक्सेस पाहिजे असेल तर सिंटॅक्स कसं असतो, त्या मॉड्यूलचं नाव लिहायचं, मग डॉट लावायचं, आणि मग त्याचं फंक्शनचं नाव काय करायचं, तिथं राईट करायचं. सो आता हा तर मी शॉर्ट नेम फक्त मॅथ्स यूज केलं म्हणून प्रत्येकजण त्याला यूज करू शकतो. तेच जर का मी एक असं 4-5 शब्दांचं यूज करून काहीतरी फाईलला नाव दिलं असतं, मॉड्यूलला नाव दिलं असतं. सो प्रत्येक वेळेस त्याच्या आतमधल्या कोडचा ॲक्सेस घेण्यासाठी पहिले ते तेवढं पूर्ण वर्ड राईट डाऊन करा, मग डॉट लावा, आणि मग ते फंक्शनचं नाव घ्या. सो त्या केसमध्ये आपण काय करणार, एवढ्या सगळ्या बिग नेमला एक शॉर्ट अलाइजमध्ये क्रिएट करून घ्या. सो जेव्हा पण मला या जो फाईल आहे, या फाईलच्या आतमधल्या कोडचा ॲक्सेस पाहिजे, सो मी ह्या वर्डला यूज नाही करणार. आता मी या शब्दाला यूज नाही करणार. मी कोणत्या शब्दाला यूज करणार, हा सिंगल जो लेटर आहे ना, ह्याला यूज करणार. आणि या सिंगल लेटरच्या मदतीने पण मी ह्याच्या आतमधल्या कोडचा ॲक्सेस घेऊ शकतो. कन्सेप्ट समजतोय, ॲज कीवर्ड. सो ही पण एक पद्धत आहे, आणि प्रत्येकजण ह्याच पद्धतीला फॉलो करतो. लक्षात घ्या. ही झाली इम्पोर्ट करण्याची दुसरी मेथड. अजून एक आहे, आता इम्पोर्टचं नाही, आता फ्रॉमच्या मदतीने करणार आहोत. फ्रॉम पण एक कीवर्ड आहे, FROM. फ्रॉमच्या नंतर तुम्ही पुट करणार तुमच्या मॉड्यूलचं नाव, आणि त्याच्या आतमधून मग तुम्ही इम्पोर्ट करणार
फंक्शन्स, तुम्हाला पाहिजे तो फंक्शन्स, तुम्ही स्पेसिफिक फंक्शनच जर का तुम्हाला इम्पोर्ट करायचं आहे तर तुम्ही काय करू शकता, स्पेसिफिक फंक्शनचं नाव, जसं की इथं फंक्शनचं नाव काय, ॲड, सबट्रॅक्ट, मल्टिप्लाय. सो मला फक्त ॲड फंक्शनलाच इथं काय करायचं आहे, इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. सो मी काय अशा पद्धतीने ॲडला इम्पोर्ट, अजून एक फंक्शनला इम्पोर्ट करायचं आहे, तिथंच पुढं कॉमा लावा आणि जो दुसऱ्या फंक्शनचं नाव आहे त्याला पण इथं काय करा, राईट डाऊन करा, सबट्रॅक्ट. तिसऱ्या फंक्शनला पण इम्पोर्ट करायचे, परत कॉमा लावा आणि त्याच्या पुढे फंक्शन नाव आहे. सो ही पण एक मेथड आहे मॉड्यूलला इम्पोर्ट करण्याची. फक्त ह्याचं यूज कधी करणार, एका स्पेसिफिक फंक्शनचं तुम्हाला ॲक्सेस पाहिजे असेल तर. त्या पूर्ण पायथन जी आपलं मॉड्यूल असतो त्याच्यामध्ये किती पण फंक्शन्स असू शकतात, काय डिफाईन नाही आहे. लक्षात येतोय, माझ्या मॉड्यूलमध्ये किती आहे, 1 2 3 4च फंक्शन आहे. पण जे पायथनचे मॉड्यूल्स असतात त्याच्यामध्ये 15 20 कधी कधी 50 100 सुद्धा फंक्शनचं पायथनकडे मॉड्यूल अवेलेबल आहे. असं लक्षात आहे, 100 फंक्शनचं पण मॉड्यूल पायथनकडे अवेलेबल आहे. पण त्या केसमध्ये जर का तुम्हाला 100 फंक्शन्सपैकी फक्त 2-3 फंक्शनचाच ॲक्सेस पाहिजे, तुम्हाला सगळे फंक्शन्स नको आहे, सो त्या केसमध्ये तुम्ही काय करणार, फ्रॉम मॉड्यूलचं नाव इम्पोर्ट, काय इम्पोर्ट, फंक्शनची नावं तुम्ही इथं काय करणार, लिहून घ्या. मग तुम्हाला त्या स्पेसिफिक फंक्शनचंच काय भेटणार, फक्त ॲक्सेस भेटणार. पण जर का तुम्हाला 10 15 20 फंक्शनचा ॲक्सेस पाहिजे असेल किंवा तुम्हाला माहीतच नाही आहे किती फंक्शनचा ॲक्सेस पाहिजे, सो त्या केसमध्ये वरचे 2 सिंटॅक्सला कधी पण फॉलो करा. आणि हे जे वरचे 2 सिंटॅक्स आहे हे जेव्हा तुम्ही इम्पोर्ट केले तेव्हा सगळ्या फंक्शनचा तुम्हाला ॲक्सेस भेटेल. समजतंय, ते 100 फंक्शन 100 पैकी तुम्हाला पाहिजे ते फंक्शन यूज करा, नाही केलं तरी जमेल. अजून हे फक्त मेथड आहे, बेसिकली तुम्हाला नॉलेज म्हणून देतोय. हेच मेथडला आपल्याला यूज करायचं आहे, इम्पोर्ट मॅथ्स ॲज एन, कारण सगळ्यात सोपी मेथड हीच आहे. कारण असं लोड केल्याने काय तुम्हाला काही मेमरी काही जास्त यूज नाही होणार आहे, कन्सेप्ट लक्षात आहे. आणि असं केल्याने काय होतंय, दरवेळेस तुम्हाला काय करावं लागेल, सपोज जर का तुम्ही म्हटलं की पहिले 2च फंक्शनची गरज आहे, तुम्ही 2 फंक्शनला तिथं ॲड केलं, अचानक तिसऱ्या फंक्शनची गरज पडली, मग काय करणार, परत इथं जाणार आणि कॉमा करणार, मग त्या तिसऱ्या फंक्शनचं नाव लिहिणार, मग खाली येणार आणि मग त्याचा ॲक्सेस तुम्हाला भेटणार. असे एवढे कुठाने करत बसण्यापेक्षा तुम्ही काय करणार, एकदाच पूर्ण मॉड्यूल लोड करून घेणार आणि त्या पूर्ण मॉड्यूल एक सोबत जर का लोड झालं की पूर्ण फंक्शनचा ॲक्सेस तुम्हाला भेटूनच जातोय. मग पाहिजे ते यूज करा, नाही केलं तरी चालेल. समजतोय कन्सेप्ट. मग आता आहे फ्रॉम इम्पोर्ट, फ्रॉमच्या नंतर मॉड्यूल नेम मॅथ्स, जसं आहे मॉड्यूलचं नाव तसंच लिहायचं, कॅपिटल स्मॉल जे लेटर्समध्ये सेव्ह असेल. त्याच्यानंतर इम्पोर्ट आणि इम्पोर्ट नंतर लावायचं स्टार. आता ह्याचा अर्थ काय की तुम्ही मॅथ्स मॉड्यूलला इम्पोर्ट करा, हां, जो पण मॅथ्स मॉड्यूल आहे त्याला लोड करा आणि सगळ्या फंक्शनचा ॲक्सेस द्या, सगळ्या फंक्शनचा ॲक्सेस. सो अशा पद्धतीने पण लिहिलं जातं. ही आणि ही मेथड लिहिण्याची इक्विव्हॅलेंट, ही वरची 1 2 आणि ही 4. स्टारचा अर्थ काय, सगळ्या फंक्शनचा ॲक्सेस द्या. सो पाहिजे ते तुम्हाला तुम्ही इथं यूज करू शकता. एक आहे, अजून एक आहे, त्याला पण समजून घ्या. फ्रॉम मॅथ्स, लक्षात द्या आता, मॅथ्स इम्पोर्ट नंतर तुम्ही तुमचा जो फंक्शन आहे ना, त्यांना देखील तुम्ही काय करू शकता, अलाइज क्रिएट करू शकता. जसं की आपण इथं काय लिहिलं होतं, ॲड, आणि लगेच कॉमा करून सबट्रॅक्ट लिहिलं होतं. पण मला ॲड पण शब्द खूप मोठा वाटतो, मी काय करणार, ॲज करून त्याला ए मध्ये कन्वर्ट करून घ्या. असं सबट्रॅक्ट आहे त्याला मी कशामध्ये कन्वर्ट करतोय, यस मध्ये कन्वर्ट करतो. सो असे टोटल 5 मेथड आहे पायथनमध्ये, जेणेकरून तुम्ही कोणतं पण मॉड्यूल दुसऱ्या फाईलमध्ये, दुसऱ्या पायथनच्या फाईलमध्ये लोड करून घेऊ शकता. एक गोष्ट लक्षात घ्या, मॉड्यूल क्रिएट करणं आणि त्याच्या आतमध्ये कोड लिहिणं फक्त तेवढंच काम नसतं. त्या कोडचा जर का तुम्हाला ॲक्सेस पाहिजे असेल तर पहिली स्टेप असतो त्या मॉड्यूलला लोड करून घेणं. आणि लोड कोण करू शकतो, इम्पोर्ट कीवर्डच लोड करू शकतो. हे कन्सेप्ट लक्षात घ्या. इम्पोर्ट कीवर्ड तुमचं कॉमन आहे, तुम्ही 5 मेथडमध्ये बघू शकता, सगळ्याकडे इम्पोर्ट आलेलं. तुम्ही फ्रॉमच्या मदतीने काय केलं, मॉड्यूलला नेम राईट केलं, पण त्याच्या आतमधून इम्पोर्ट कीवर्डच काय करणार, कोडचं तुम्हाला ॲक्सेस देणार, फंक्शनचं तुम्हाला ॲक्सेस देणार. आता आपण लोड केलेलं आहे आपलं मॉड्यूल. आता त्याच्या आतमधल्या कोडला आपण काय करू, इथं ॲक्सेस करू. त्याच्या आतमधल्या कोडला आपण काय करू, आता ॲक्सेस करू. त्याचा पण सिंटॅक्स समजून घ्या.
सिंटॅक्स काय? आता त्याच्या आतमधल्या कोडला ॲक्सेस घेण्यासाठी सगळ्यात पहिले जो मॉड्यूल नेम आहे त्याला राईट डाऊन करायचं आहे, मग लावायचं आहे डॉट, आणि डॉट लावल्यानंतर तुमचं जो पण फंक्शन नेम आहे त्याला लिहायचं आहे. डॉट लावल्यानंतर जो पण फंक्शन नेम आहे त्याला इथं काय करायचं आहे, राईट डाऊन करायचं. हा काय तुमचं सिंटॅक्स त्याच्या आतमधल्या कोडला ॲक्सेस करण्यासाठी. तर काय करणार मी, प्रिंट करणार. काय करणार? प्रिंट करणार. आता प्रिंटच्या आतमध्ये बघा मी काय करतो, आता मॉड्यूल नेम सगळ्यात पहिले सिंटॅक्स काय आपलं, मॉड्यूल नेम लिहा. हा मॉड्यूल नेम आता मी काय लिहिणार, मॅथ्स लिहू का इथं? यम लिहिलं तरी जमल, कारण मी मॅथ्सलाच रिप्रेझेंट केलेलं आहे यमनी, मॅथ्सलाच रिनेम दिलेलं आहे यम म्हणून. सो मी काय करणार, यम लिहिणार. मी मॅथ्स नाही लिहित बसणार आता. मग काय लावणार, डॉट, आणि मग फंक्शन. आता जे पण फंक्शन असेल, हे बघा VS कोडने लगेच मला सजेशन्स द्यायला सुरुवात केली. हे 4 फंक्शन्स त्याच्या आतमध्ये आहेत. एवढे 4च फंक्शन्स होते जे आपण तिथं क्रिएट केले होते. सो VS कोडला कसं माहीत पडलं की त्याच्या आतमध्ये काय, कारण VS कोड जसं तुमची फाईल इम्पोर्ट होते, VS कोड लगेच त्या फाईलला पूर्ण रीड करतो, त्याच्या आतमधले सगळे फंक्शन्सला एक्स्ट्रॅक्ट करतो आणि तुमच्यासाठी इथं सजेशन्समध्ये घेऊन येतो. लक्षात येतं? जशी तुम्ही फाईल इथं इम्पोर्ट मारली तसंच ती फाईल पायथनकडून काय झाली, रीड झाली. आता मला यूज करायचे सपोज ॲड फंक्शन, तर मी ॲड फंक्शन इथं राईट करणार, फंक्शनचं नाव, त्याच्यासोबत काय लावणार, 2 राऊंड ब्रॅकेट्स लावणार. आता नुसतं एवढंच पास करून जमणार का? नाही, कारण मला आर्ग्युमेंट्स पण इथं काय करावे लागतील, पास करावे लागतील. का पास करायचे? कारण त्याच्या आतमध्ये जो माझं मॉड्यूल आहे त्याच्या आतमध्ये पॅरामीटर्स इथं क्रिएट केलेले आणि फंक्शनचं रूल आहे. आता हा मॉड्यूलचं रूल नाही आहे, हा फंक्शनचाच रूल आहे. जर का पॅरामीटर्स पास केलेले तर आर्ग्युमेंट सुद्धा पास करणं कंपल्सरी. तर मग इथं काय देतोय, 10,5. आता मी जेव्हा ह्याला रन करणार, काय आलं, 15. हा आता इथं बघा कुठं ॲडिशनचं कोड लिहिलेलं आहे, A+B कुठं तरी मेन्शन केलेलं आहे, नाही केलेलं. मी डायरेक्ट काय केलेलं आहे, फक्त फंक्शनला यूज केलं आहे, त्याच्या आतमध्ये जे आर्ग्युमेंट पास करायचे होते ते केलेले, संपलं विषय. हे कन्सेप्ट समजून घ्या. आता ह्याच्यामध्ये आता हे तर आपलं युजर डिफाईन मॉड्यूल होतं, म्हणून आपल्याला त्याच्या आतमधल्या कोड बघता येतं. पण हे जे थर्ड पार्टी मॉड्यूल्स असतात, जे की मी तुम्हाला इथं दाखवले, बिल्ट इन आणि एक्सटर्नल मॉड्यूल, ते इथं फाईल तुम्हाला बघायला भेटत नाही, ते तुम्हाला बघायला भेटणार पण नाही. लक्षात येतं त्याच्या आतमध्ये कसं कोड लिहिलेलं आहे, काय केलेलं आहे, ते तुम्हाला चेक नाही करता येणार. हे कन्सेप्ट समजून घ्या. पण मग तुम्ही कसं अंडरस्टँड करणार की कोणत्या फंक्शनचं काय यूज आहे आणि त्याच्या आतमध्ये आर्ग्युमेंट्स कोणत्या पद्धतीने पास करायचे. इथं तर मला समजलं, माझं स्वतःचं मॉड्यूल होतं, ॲडमध्ये मला किती आर्ग्युमेंट्स द्यायचे, 2. आता ज्याला माहीत नसेल तो जेव्हा ॲड फंक्शनला इथं राईट करणार, त्यांनी सपोज पास केले 3 आर्ग्युमेंट, तर काय होणार, त्याला तर एरर येणार. काय एरर येणार, त्याला एक्सपेक्टेड किती होते, 2च आर्ग्युमेंट, पण हिने देताना किती दिले, 3 आर्ग्युमेंट दिले. सो त्याच्यासाठीच पायथननी प्रत्येक लायब्ररी म्हणजे की प्रत्येक मॉड्यूलसाठी एक डॉक्युमेंटेशन मांडलेलं आहे, एक डॉक्युमेंटेशन क्रिएट केलेलं आहे, आणि त्या डॉक्युमेंटेशनच्या आतमध्ये त्याची जी पण लायब्ररी आहे, जी पण मॉड्यूल आहे, त्याच्यातले सगळे फंक्शन्स त्यांनी डिफाईन केलेले, त्यांनी एक्सप्लेन केलेले त्या फंक्शन्सला. फंक्शन आहे, त्याची डेफिनेशन आहे, आणि त्याच्या आत त्याचं यूज काय ते तिथं दाखवलेलं आहे, आणि त्याचं सिंटॅक्स सुद्धा दाखवलेलं आहे. आणि सिंटॅक्समध्ये तिथं मेन्शन आहे की किती आर्ग्युमेंट्स, काय डेटा पास करायला पाहिजे, आणि त्या हिशोबाने ते डॉक्युमेंटेशनला रीड करून प्रत्येक प्रोग्रामर त्याची थर्ड पार्टी लायब्ररीजला काय करत असतोय, यूज करत असतो. कन्सेप्ट समजतोय? हे आपल्या लायब्ररीज आपल्याला माहिती, पण पायथनच्या लायब्ररीजचं सिंटॅक्स आपल्याला नाही माहिती. किती आर्ग्युमेंट्स द्यायचे आपल्याला नाही माहिती, ते फंक्शनचे नावं काय आपल्याला ते पण नाही माहिती. मी तुम्हाला काय सांगितलं, किती फंक्शन्स आहे, किती पण असू शकते, लायब्ररीवरती डिपेंड आहे. काही लायब्ररीज असे ज्याच्यामध्ये 10-15 फंक्शन आहे पायथनकडे, पण काही लायब्ररीज असे पण आहे जिथं 100+ फंक्शन्स आहे. आता काही प्रोग्रामर सगळ्या लायब्ररीजला लर्न नाही करत बसत, हे पण कन्सेप्ट समजा. 6 लाखपेक्षा जास्त लायब्ररीज आपल्याकडे पडलेले. लक्षात येतं, एवढे सगळे लायब्ररीज अंडरस्टँड करणं, कारण लायब्ररीज अंडरस्टँड करणं म्हणजे काय, त्याच्या आतमधले फंक्शन्स अंडरस्टँड करणं, हे कन्सेप्ट समजा. तुम्ही लायब्ररीला काय अंडरस्टँड करणार, लायब्ररीला एक नाव आहे, काय पण आहे, सपोज इथं मॅथ्स आहे, काय MATH या मॅथ, मग ह्याच्या आतमध्ये किती फंक्शन्स आहेत, भरपूर फंक्शन्स आहेत. त्या सगळ्या फंक्शन्सला मला अंडरस्टँड करायचं आहे, त्याचं वर्किंग, आणि मग मला माझ्या कोडमध्ये त्यांना यूज करता येईल.
सो एक लायब्ररी लर्न करण्यासाठी तुम्ही त्यांचं ऑफिशियल डॉक्युमेंटेशन प्रत्येक जण लायब्ररीला जाऊन चेक करू शकता, तुम्हाला ते सापडणार, त्याच्यामधून तुम्ही कोणतीही लायब्ररी काय करू शकता, लर्न करू शकता. आता इथून पुढे लक्षात येते. आपण मॅथवरती हँड्स ऑन घेऊ, रँडम मॉड्यूलवरती पण आपण काय करू, काम करू. ठीक आहे. ह्याच्या आतमधले मी तुम्हाला जेवढे फंक्शन्स होतील तेवढे शो करणार. हां, जेवढे फंक्शन्स असतील रँडम मॉड्यूल्समधले पण शो करणार. असे 3 ते 4 लायब्ररीवरती आपण कंप्लीट करू. मग राहिलेले लायब्ररीज तुम्ही तुमच्या नॉलेज पर्पजसाठी जसं पाहिजे तसं एक्सप्लोर करा आणि यूज करा. कसं लर्न करायचं एक पूर्ण लायब्ररीला ते पण मी तुम्हाला सांगेन. हां, 2 रिसोर्सेस प्रत्येक जण फॉलो केलंच पाहिजे. एक तर सगळ्यात बेस्ट वे असतो त्यांचा जो ऑफिशियल डॉक्युमेंटेशन असतो. प्रत्येक लायब्ररीचं गुगलवरती त्यांनी ऑफिशियल डॉक्युमेंटेशन पुट केलेलं आहे. तुम्ही जाऊ शकतात, कोणत्या पण लायब्ररीचं जो नाव आहे त्याला फक्त तुम्हाला इथं पुट करायचं आहे आणि पुढं सर्च करायचं डॉक्युमेंटेशन. लगेच पायथनची स्वतःची ऑफिशियल वेबसाईट आहे, त्याच्याचवरती तुम्हाला त्याचं बरोबर जो डॉक्युमेंटेशन आहे तो तुम्हाला सापडणार आहे. आणि त्याच्या आतमध्ये मग सगळे फंक्शन्स, जेवढे पण फंक्शन्स आहे बघा, हे सगळं डिफाईन केलेले आहे. कशा पद्धतीने ते डिफाईन करतात ते पण बघा. टेबल ऑफ कंटेंट असं समजा की बुक सारखंच त्यांनी मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही क्लिक करणार, तुम्हाला इथं त्याचं हे दिसणार. इथं त्यांनी सांगितलंय फॅक्टोरियल किती आर्ग्युमेंट जाणार, एकच आर्ग्युमेंट जाणार जेव्हा तुम्ही फॅक्टोरियल फंक्शनचा यूज करणार. आता फॅक्टोरियल फंक्शनचा यूज काय असतं ते तुम्ही बघून घ्यायचं, बरोबर ना, फॅक्टोरियल काढण्यासाठी कोणत्या पण नंबरचं. सो त्या केसेसमध्ये प्रत्येक गोष्टीचं इथं काय अवेलेबल आहे. सो असे जेवढे फंक्शन्स असतील ते सगळं इथं प्रेझेंट आहे. काय काय फंक्शन्स त्यांनी इथं खाली एक्सप्लेन पण केलेले. तुम्ही त्या फंक्शनचं एक्सप्लेनेशन सुद्धा देखील इथून रीड करू शकता. इथं मग ट्रिग्नोमेट्रिकचे सुद्धा काय मॅथ्समध्ये आज फंक्शन्स अवेलेबल आहे. ट्रिग्नोमेट्रीचा कन्सेप्ट, साईन, कॉस, टॅन, त्याचे सुद्धा त्यांनी काही ना काहीतरी फंक्शन्स दिलेले आहेत. मग ते फंक्शनचं यूज काय इथं तुम्ही बघू शकता. कसं इम्प्लिमेंट करायचं, मॅथ डॉट, मॅथ काय तुमचं मॉड्यूलचं नाव ते तर मी तुम्हाला सांगितलं. डॉट करून काय तुमचं जो फंक्शनचं नाव असतो तो, आणि आतमध्ये आर्ग्युमेंट किती पास करायचे त्यांनी एकच इथं दाखवले, तर एकच आर्ग्युमेंट इथं पास. सो अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक लायब्ररीच्या आतमधलं फंक्शन्स तुम्ही तुमच्या एंडनी स्टडी करू शकता. सगळे लायब्ररीज इथं अवेलेबल आहे, सगळे या पायथनच्या वेबसाईटवरती. मी तुम्हाला जेवढे 6 लाख सांगतोय ना, ते 6 लाख लायब्ररीजचं इथं डॉक्युमेंटेशन. आणि ह्यांना जाऊन आम्ही पण ह्याच्यावरच जाऊन काय करतोय, स्टडी करतोय कोणती पण लायब्ररी असतो. एक कन्सेप्ट आता जी मॅथ आहे त्याच्यावरती काय नाही तरी मी मोजायला बसलो ना फंक्शन्स, मला 200पेक्षा जास्त फंक्शन्स या डॉक्युमेंटेशनमध्ये सापडले. एवढे 200 फंक्शन्सला पाहिजे तर तुम्ही स्टडी पण करू शकता. काही पण फंक्शन्स तुम्ही बघू शकता. अँग्युलर कन्व्हर्जन, ट्रिग्नोमेट्रिक, हायपरबोलिक, स्पेशल फंक्शन, समेशन, पॉवर, एक्सपोनेन्शियल, लॉगॅरिथमिक्सचे पण फंक्शन्स इथे अवेलेबल. सो असे सगळे फंक्शन्स तुम्हाला इथं सापडणार आणि तुम्ही त्यांना स्टडी करू शकता. आणि दुसरं वे आहे फंक्शन्सला स्टडी करायचं. हा पहिला वे. आता ह्यांचं जो डॉक्युमेंटेशन असतो ह्याच्यामध्ये त्यांनी जो एक्सप्लेनेशन दिलेला असतो तो कधी कधी तुम्हाला डोक्याच्या वर जायला सुद्धा बसलेलं आहे. कारण त्यांनी एक तर सिंगल लाईनमध्ये तिथं प्रेझेंट केलेलं आहे, लक्षात येतं. सिंगल लाईनमध्ये त्यांनी काय केलेलं असतं, एक तर तिथं मांडलेलं असतं किंवा मॅक्झिमम त्यांचे जे लायब्ररीजचे फंक्शन्स आहेत ते असे थेरमच्या फॉर्मॅटमध्ये ते प्रेझेंट करतात, जे की तुम्हाला रीड करायला पण तुम्ही घेणार नाही त्यांना. कारण तुम्ही माणसं बघूनच काय करताय, त्याला अवॉइड करताय की हे आपल्याला समजणारच नाही त्या केसेसमध्ये. सो सेकंड बेस्ट वे आहे त्या फंक्शनला तिथून पिक करा आणि कुठं जा, जे पण AI टूल तुम्ही यूज करताय त्याच्यावरती जा, त्याला फक्त तिथं पेस्ट करा आणि मला हा फंक्शन एक्सप्लेन करा. मग जसं पाहिजे तुम्हाला त्या लँग्वेजमध्ये तो तुम्हाला एक्सप्लेन करू. लक्षात घ्या. पण सगळे फंक्शन्स तुम्हाला कुठं सापडणार, तुम्ही म्हटले ना एका लायब्ररीमधले मला सगळे फंक्शन शिकायचे, तर त्याच्यासाठी आहे हा डॉक्युमेंटेशन. हा कन्सेप्ट असतो डॉक्युमेंटेशनचं, ज्याला तुम्ही तुमच्या एंडनी स्टडी करू शकता. आता ह्यांचं खरंच किती यूज होतो आपल्याला त्यांचे मी तुम्हाला जेव्हा आपण आता फक्त पायथनवरती 2 प्रोजेक्ट्स बिल्ड करू त्याच्यामध्ये मी तुम्हाला यूज दाखवतो. त्या लायब्ररीजच्या मदतीने कसं आपण डेव्हलप करणार एखादं टूल, एखादं प्रोडक्ट, त्याला तुम्हाला लक्षात येईल. मग तुम्ही त्या लायब्ररीला अजून डीपमध्ये जाऊन स्टडी करायला पाहिजे. इथपर्यंत समजलं इम्पोर्ट फंक्शन कसं यूज करायचं. कोणती पण लायब्ररी असू द्या, मॉड्यूल नेम डॉट फंक्शन नेम आणि त्याच्या आतमधले आर्ग्युमेंट्स, हे कन्सेप्ट लक्षात ठेवायचं. पुढे जाऊ आपण. आता आपण पिक कमांड कडे जाऊ.
पीप कमांडला पण समजून घ्या. पीपचं फुल फॉर्म समजा. पीपचं फुल फॉर्म काय? पीप इन्स्टॉल पॅकेज. पीप इन्स्टॉल पॅकेज त्याचं फुल फॉर्म आहे. आता काय बेसिकली हा पीप कसं यूज करणार तुम्ही त्याला? बेसिकली रिप्रेझेंट होतो स्मॉल लेटर्समध्ये PIP. पीपचा फुल फॉर्म आहे पीप इन्स्टॉल पॅकेज. आणि बेसिकली पीप काय तुमचं एक असं पायथनचं मॅनेजर आहे, पॅकेज मॅनेजर आहे, जे की तुमच्यासाठी जे एक्सटर्नल मॉड्यूल्स असतात त्यांना डाउनलोड करतो आणि इन्स्टॉल करतो तुमच्या PC मध्ये. कुठून डाउनलोड करतो तो? पायथन पॅकेज इंडेक्स सर्व्हरवर. जसं प्ले स्टोअर सांगितलं तसंच पायथनचं प्ले स्टोअर कोण आहे? पायथन पॅकेज इंडेक्स. त्या सर्व्हरवरून त्या प्ले स्टोअरवरून तुमची लायब्ररी काय करतो तो इन्स्टॉल करतो. सिंटॅक्स काय? सिंटॅक्स पण महत्त्वाचं आहे. सिंटॅक्स काय असणार आहे? सिंटॅक्स पीप इन्स्टॉल आणि पॅकेजचं नाव म्हणजे की मॉड्यूल किंवा लायब्ररी. सगळ्यात सोपं. जी पण लायब्ररी तुम्हाला पाहिजे जे इन्स्टॉल करायची त्याला तुम्ही पीप इन्स्टॉल मॉड्यूल नेम लिहिलं की तुमच्यासाठी पहिले तो डाउनलोड करतो आणि मग त्याला इन्स्टॉल करून टाकतो तुमच्या PC मध्ये. आणि मग एकदा की तुमच्या PC मध्ये ती लायब्ररी किंवा मॉड्यूल इन्स्टॉल झालं मग पुढची प्रोसेस काय? इम्पोर्ट करा. इम्पोर्ट आणि त्या लायब्ररीचं नाव. आता तुम्हाला काही टर्मिनलचे कमांड्स देतो जेणेकरून तुम्ही चेक करू शकतात एखादी लायब्ररी कम्प्लिटली तुमच्या PC मध्ये प्रेझेंट आहे का नाही. ठीक आहे. तुम्हाला जर का तुमचं कोड रन करायचं असेल ना, तर VS कोडची पण आपल्याला गरज नाही. VS कोड फक्त एक एडिटर आहे. लक्षात येते का? VS कोड काय फक्त एक एडिटर आहे. आपल्याला जर का आपलं कोड रन करायचं आहे ना, सो त्या केसमध्ये आपण टर्मिनलचं पण यूज करू शकतो. कशा पद्धतीने करणार टर्मिनलचं यूज बघून घ्या. या फोल्डरमध्ये काय माझे सगळे पायथनचे फाईल्स प्रेझेंट आहे बरोबर. इथं वरती जाणार जिथं मला पाथ दिसते. प्रत्येकाच्या PC मध्ये इथं वरती पाथ दिसत असेल. तिथं जाऊन तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथं CMD म्हणून टाईप करायचे. जसं CMD टाईप करणार त्याचं पाथ सोबत तुम्हाला टर्मिनल त्या पाथमध्ये ओपन होणार. इथं वरती पण तुम्ही पाथ बघू शकता. जे माझे फोल्डरचे पाथ होते ते सगळे इथं आले. सेम तुम्ही पण चेक करा तुमच्या PC मध्ये तेच पाथ इथं प्रेझेंट होणार आहे. इथं तुम्ही आले. इथं तुम्हाला कमांड काय लिहायची? पायथन काय लिहायचे? पायथन आणि तुमची जी पण फाईलचं नाव आहे ना ती काय. सपोज आपली फाईल कोणती होती? मॉड्यूल्स आणि पीप.
काय लिहिणार मी, पायथन लिहिणार, त्याच्यानंतर जे पण फाईलचं नाव होतं ते फाईलचं नाव लिहिणार, नो सर्च, टर्मिनल ते फाईल नेम घेतच नाहीये. वा, हे बघ कशा पद्धतीने तुमचा डेटा इथं काय झालेलं आहे, प्रिंट झालेलं आहे. सो पायथन, आणि तुम्ही जेव्हा पुढं फाईलचं नाव .py रन करणार, सो पायथनचा जो इंटरप्रिटर आहे डायरेक्टली तुमच्या फाईलला सर्च करणार आणि तुमच्यासाठी आउटपुटला हे करणार. पण टर्मिनलमध्ये जी पाथ आहे ती पाथ तुम्हाला इथं प्रॉपर मेन्शन करावं लागेल. जिथं तुमची फाईल प्रेझेंट आहे ना, इथं कशी माझी models2.py आहे, इथं वरती क्लिक केलं ना, हे बघा हे हायलाईट झालेलं आहे, तिथं तुम्हाला cmd टाईप करायचं आहे आणि एंटर करायचं. होतं टर्मिनल बॉक्स ओपन झाला असेल, तिथं तुम्हाला रन करायचं आहे पायथन, पायथन द्यायचे स्पेस आणि तुमचं जो पण फाईलचं नाव असेल विथ एक्सटेन्शन. होतंय आलो पायथन modules2.py. हा एवढंच कोड लिहिलेलं आहे ना आपण अजून तिथं. ते हे ऍक्सेप्ट नाही करत आहे का पहिला आपण जे नावाने हां, चेक चेंज करा, कारण त्याच्यामध्ये तुम्ही अँड सिम्बॉलचं पण यूज केलेलं आहे त्या केस. फाईल नेम चेंज करा,
काहीतरी सिंगल वर्ड ठेवा आणि मग चेक कराल रन होणार. तुम्ही तुमची पायथनची फाईल रन करू शकता टर्मिनलमध्ये, पण तुम्हाला VS कोडची पण गरज नाही. तुम्ही तुमचा जो कोड आहे त्याला नोटपॅडमध्ये राईट करा, त्या नोटपॅडला .py म्हणून सेव्ह करा नोटपॅडच्या फाईलला, आणि डायरेक्टली तुम्ही टर्मिनल ओपन करा, प्रॉपर फाईलचा पाथ द्या आणि तुमचा कोड एक्झिक्यूट होणार. VS कोडची आपल्याला गरजच नाही, त्याच्यामध्ये पण कोडिंग पॉसिबल आहे नोटपॅडमध्ये. आता या टर्मिनलची आपल्याला काय गरज पडली? टर्मिनलची आपल्याला गरज ह्याच्यासाठी आहे कारण आता आपल्याला काय करायचं, चेक करायचंय. काय चेक करायचंय? काय करणार आपण आता? चेक करणार. टर्मिनलचे कमांड्स आहेत पायथन वर्जन. जेव्हा मी इथं पायथनचं वर्जन चेक करतोय, सो काय येतं इथं पायथन 3.14.3, म्हणजे या वर्जन माझ्या PC मध्ये काय इन्स्टॉल आहे. सेम तसंच पिपचं सुद्धा तुम्हाला वर्जन चेक करून घ्यावं लागेल. काय बघा, पिपचं सुद्धा तुम्हाला वर्जन इथं काय करावं लागेल, चेक करावं लागेल. कशा पद्धतीने इथं पिपचं वर्जन आलंय 26.1.2. सो हा बेसिकली पिपचं वर्जन आहे. पिप महत्वाचं आहे. PIPचं यूज करूनच तुम्ही एक्सटर्नल मॉड्यूल्सला इन्स्टॉल करू शकता, हे गोष्ट लक्षात घ्या. अजून भरपूर कमांड्स आहे आपल्याकडं पायथनच्या रिलेटेड. आपण इथं पिप काय करतोय, मी लिस्ट करतोय. हे बघा, एक कमांड रन करतोय पिप लिस्ट म्हणून. इथं चेक करा काय कमांड रन करतोय मी इथं, पिप आणि लिस्ट करतोय आणि त्याच्यानंतर एंटर करणार. माझ्या समोर एक लिस्ट प्रोव्हाइड केली जाणार आहे. माझ्यासमोर एक लिस्ट येईल, जेवढे माझ्या पायथनचे एक्सटर्नल किंवा जेवढे लायब्ररीज माझ्या PC मध्ये इन्स्टॉल आहे आता करंटली, ते सगळे लायब्ररीची लिस्ट मला इथं शो होणार. हे बघा, एवढे सगळे लायब्ररीज इन्स्टॉल आहे. सो या सगळे लायब्ररीज त्यांचे वर्जन. सर बोला. आपल्याला ही पिप इन्स्टॉलर कमांड कुठं टाकायची इन्स्टॉल करायसाठी लायब्ररी? टर्मिनलमध्येच टाकावी लागते. इथंच टाकायची का CMD ला? हो, CMD लाच टाकावी लागते. आपण कोडमध्ये ती कमांड यूज नाही करू शकत. कोडमध्ये त्याचं काय हे एक्झिस्टन्सच नाही. पायथनच्या फाईलमध्ये पिप कमांड नाही चालत. नाही, मला असं वाटलं आपण जिथं कोड रन करतो का, हा, नाही VS कोडच्या तिथं टाकायचं. नाही, तसं नाही. टर्मिनलमध्ये टाकावी लागणार. CMD मध्येच पिप कमांड चालते, ही गोष्ट लक्षात घ्या. एक तर तुम्ही VS कोडच्या टर्मिनलमध्ये टाका. हे बघा, इथं तुमच्या समोर जिथं तुम्हाला आउटपुट दिसतो ना, तो पण टर्मिनलच आहे. इथं वरती काय येतोय हे बघा ना, टर्मिनलच येतो. त्या टर्मिनलमध्ये तुम्हाला काय करावं लागणार, ती पिपची कमांड टाकावी लागणार. किंवा डायरेक्टली तुमचं कमांड प्रॉम्प्ट ओपन करा, जो तुमच्या PC मध्ये असतो, जो तुमच्या कॉम्प्युटरमध्ये प्रेझेंट असतो. त्या कमांड प्रॉम्प्टला ओपन करून काय करा, तिथं पिपची कमांड टाकायची. पिप इन्स्टॉल आणि जे मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे बघा, पिप इन्स्टॉल आणि मॉड्यूल नेम. ह्याच्यामध्येच एक अल्टरनेट कमांड पण लिहून घ्या, कारण प्रत्येकाच्या PC मध्ये वेगवेगळी कमांड चालते. हा पण कन्सेप्ट असतो.
स्लॅश करून, म्हणजे ज्यांच्या PC मध्ये एवढे फक्त टाकून जर का चाललं तर खूप चांगलं आहे, नाही चाललं तर अजून पायथनमध्ये आहे. तुम्हाला लिहायचं आहे पायथन -m आणि त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे pip install मॉड्यूल अल्टरनेटिव्ह. हे सगळे कमांड्स एक प्रोग्रामरला माहीत पाहिजे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला टर्मिनलवरती सुद्धा वर्क करता आलं पाहिजे. जर का तुमची हे असेल म्हणजे नॉलेज पर्पज म्हणून, तर टर्मिनलचे कमांड्स लर्न करून घ्या. म्हणजे लिनक्स कमांड्स आपण त्यांना म्हणतो, टर्मिनलचे कमांड्स. हे जे मी आता इथून ओपन केलं ना, इथं जाऊन मी तुम्हाला सांगितलं इथं क्लिक करा, CMD टाईप करा, तुमचं काय होणार, इथं पाथ येणार. हे बघा पूर्ण पाथ इथं तुम्हाला दिसत असेल, सी युजर डॉक्युमेंट्स, मग माझं नाव आहे, मग A to Z IT हब, त्याच्या आतमध्ये फोल्डर 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 करत आपण इथपर्यंत आलेलो आहे. हा जो सेट मी इथं केलेला आहे ना, असं मला करायची गरज नाही. मी जर का नॉर्मल टर्मिनल ओपन केलं, कधी चेक करा, इथं मी जातोय आणि CMDला सर्च करतोय. बघा इथं मी जातोय आणि CMDला सर्च करतोय, कमांड प्रॉम्प्टला ओपन करतोय. सो जेव्हा पहिल्यांदा कमांड प्रॉम्प्ट ओपन होतो ना, तो फक्त C ड्राईव्हमध्येच ओपन होतो. इथून पुढं मला काय करावं लागेल, ते सगळे फोल्डरचे नावं इथं पुट करावे लागतील, मग मी त्या फोल्डरच्या आतमध्ये जाणार. आणि ते मी इथून पण करू शकतो. चेंज डिरेक्टरी म्हणून कमांड असते. सो लर्न करा, लिनक्स कमांड्स लर्न करायला घ्या. चांगले लिनक्स कमांड्स, तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टमची वर्किंग समजेल. सो नेहमी हे सगळे कमांड्स लक्षात ठेवा तुमच्या. हे तुम्हाला प्रॉपर यूजमध्ये करता येईल. त्यांचं तुम्ही यूज करू शकता तुमच्या एंड. सो पायथनच्या फाईल रन करण्यासाठी तुम्हाला गरज नाही आहे VS कोडची, पण तुम्ही नॉर्मल टर्मिनलमध्ये जाऊन पण कोड रन करू शकता. जेव्हा VS कोड नव्हतं, जेव्हा व्हिज्युअल स्टुडिओ कोड अवेलेबलच नव्हता, तेव्हा सगळी प्रोग्रॅमिंग नोटपॅडमध्ये केली जायची आणि मग कोड रन केलं जायचं कमांड प्रॉम्प्टला ओपन करून. ठीक आहे. सो मी जे कमांड्स तुम्हाला दिले ते इथं तुम्हाला शो करतोय. हां, जेव्हा पण तुम्ही वर्किंग करणार, चेक पायथन वर्जन, ठीक आहे, त्याच्यासाठी आहे पायथन वर्जन चेक पिप वर्जन. सो त्याच्यामध्ये आहे पिप वर्जन. सेम इन्स्टॉल कसं करायचं त्याचं पण सिंटॅक्स दिलेलं आहे. मग चेक करा पिप लिस्ट कमांड टाकून बघा टर्मिनलमध्ये. हे कमांड सगळे टर्मिनलचे देत आहे. त्याच्यासाठी कमांड आहे पिप आणि लिस्ट. पिप लिस्ट ही कमांड जर का तुम्ही टाकली तर काय भेटणार तुम्हाला, मॉड्यूल्सची लिस्ट भेटणार जी तुमच्या PC मध्ये इन्स्टॉल आहे. त्याच्यानंतर प्रत्येक मॉड्यूल काय होते, तुमचं अपडेट होत असते. ही गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक मॉड्यूल अपडेट होतो. पायथन दररोज कोणत्या ना कोणत्या तरी मॉड्यूलला अपडेट करत असतो. आज सपोज नमपायमध्ये हे 200 फंक्शन्स आहे. आज पायथनने अपडेट केलं नमपाय लायब्ररीला, तर 100% 5 ते 6 फंक्शन्स पायथनने त्याच्यामध्ये नवीन पुट केले असते. लगेच त्याचं वर्जन चेंज होणार. आता नमपायचं वर्जन काहीतरी आय थिंक चालू आहे 1.2 काहीतरी समथिंग. मग प्रत्येकाला ते वर्जन अपडेट होतं. जसं तुम्हाला प्ले स्टोअरवरती अपडेट्स येतात ॲप्सला, तुम्ही जाऊन तिथून अपडेट करतात कोणत्या ना कोणत्या तरी ॲपला. तुमचं व्हॉट्सअपला अपडेट येतो, तुम्ही जाऊन त्या व्हॉट्सअपच्या अपडेटला काय करतात, तिथं अपडेटवरती क्लिक करताना तो तुमचा ॲप्लिकेशन काय होतं, अपडेट होतो. सो सेम आपल्याला पायथनला सुद्धा देखील काय करावं लागतं, अपग्रेड करावं लागतो. सो त्याच्यासाठी आपल्याकडे कमांड आहे असे 2 कमांड्स आहेत.
दोन्हीपैकी तुम्ही काही पण यूज करू शकता अपग्रेड करण्यासाठी पीपला. हा बेसिकली तुमचं पीप अपडेट होतो. आता जर का तुम्ही म्हणताय मला एक स्पेसिफिक लायब्ररीला अपडेट करायचं, सो त्याच्यामध्ये तुमच्याकडे कमांड आहे ही. एखादी स्पेसिफिक मॉड्यूल म्हणजे की लायब्ररीला अपडेट करायचं असेल तर पीप इन्स्टॉल अपग्रेड आणि त्या मॉड्यूलचं नाव लिहायचं, किंवा पायथन -m पीप इन्स्टॉल अपग्रेड मॉड्यूल नेम. हे जे मी तुम्हाला स्लॅश करून कमांड्स देतोय ना, हे त्याची अल्टरनेट कमांड आहे. कारण काही पीसी मध्ये ही कमांड चालून जाणार, तर कोणाच्या पीसी मध्ये अशी कमांड चालणार. आता जो माझा विंडोज आहे, हा जो लॅपटॉप आहे A to Z त्याच्यामध्ये ही कमांड चालते. आणि माझा जो पर्सनल लॅपटॉप आहे त्याच्यामध्ये मला एवढं पायथन -m लिहिण्याची गरज नाही सुरुवातीला. मला डायरेक्ट ही कमांड पण मी जर का पुट केली तर तरी सुद्धा माझं काम होऊन जातं. सो डिपेंड ऑन विंडोज, डिपेंड ऑन टर्मिनल, त्याच्यावरती पण कमांड चेंज होतात कधी कधी. मग एक आपल्याकडे आहे एक पूर्ण लायब्ररीचं जर का तुम्हाला चेक करायचं असेल, म्हणजे कसं सांगतोय, सपोज मी इथं काय लिहितोय बघा, पीप लिहितोय, शो लिहितोय आणि लायब्ररीचं नाव लिहितोय. सपोज मी लिहितोय इथं पांडास, तर मला काय शो होणार आहे बघा, पांडासच्या रिलेटेड मला इथं सगळी इन्फॉर्मेशन शो होणार आहे. ही पांडास लायब्ररी कुठं प्रेझेंट आहे ते सुद्धा लोकेशन मला इथं आलं. हे बघा, सी ड्राईव्ह मध्ये या ॲप डेटा फोल्डरमध्ये लोकल पायथन कोड फोल्डरच्या आतमध्ये तो पॅकेज माझं पडलेलं आहे. कोणत्या फोल्डरमध्ये लायब्ररी इन्स्टॉल झालेली ती पण येते आणि त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन सुद्धा इथं अवेलेबल आहे. कशासाठी आहे, आता लेटेस्ट त्याचं करंट व्हर्जन कोणतं आहे, लायब्ररीचं नाव काय, पूर्ण पांडासची हिस्ट्री येऊन जाते इथं. आणि इथं तुम्ही बघू शकतात, जेव्हा तुम्ही पीप शो आणि एखाद्या मॉडेलचं नाव टाकतात ना, तुम्हाला एक त्यांनी होम पेजची लिंक दिलेली. हे बघायचं, जेव्हा मी या लिंकला कॉपी करणार, इथं चेक करा, त्याला मी काय करतोय, कॉपी करतोय आणि मी जेव्हा इथं जाणार गुगलवरती जाऊन मी काय करतोय, इथं पेस्ट करतोय, रन करतोय. सो तुम्ही बघू शकतात इथं लगेच एक गाईड आलेलं आहे, पूर्ण डॉक्युमेंटेशन आलेलं आहे पांडासचं. इथून सुद्धा मी जाऊन माझ्या जी लायब्ररी आहे, जी मॉड्यूल आहे, त्याला स्टडी करू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं डॉक्युमेंटेशन. सो आपल्याला त्याची लिंक कुठं भेटली, या VS कोडमध्येच भेटून गेली. जी कोणती कमांड रन केली त्याच्यासाठी, पीप शो आणि मॉड्यूलचं नाव. सो तुम्ही जेव्हा ही कमांड रन करणार, ही कमांड कशासाठी आहे, मॉड्यूलची हिस्ट्री चेक करण्यासाठी. चेक मॉड्यूल हिस्ट्री. तर त्याच्यासाठी कमांड आहे पीप शो आणि मॉड्यूल नेम. आणि मग शेवटची कमांड, एखादी लायब्ररी जर का अनइन्स्टॉल करायची असेल तर त्याच्यासाठी पण आपल्याकडे काय कमांड्स अवेलेबल आहे, म्हणजे की लायब्ररीला अनइन्स्टॉल करून टाका. सो हे सगळे कमांड्स बेसिक कमांड्स आहेत ज्यांना अंडरस्टँड मिळेल. सो स्टडी करा प्रॉपर वेमध्ये, कशा कशा पद्धतीने तुम्ही लर्न करणार आहे लायब्ररीज, त्याला अंडरस्टँड करा. चलो, अंडरस्टँड होतोय? ओम, यश, अश्विनी, येस सर. स्नेहल, सर थोडं काय म्हणतोय ओम?
थोडं आपलं याचं ते CMDचं समजलं नाही थोडं. सीएमडीचं नाही समजलं. ओके, काय नाही समजलं सीएमडी मध्ये? रन कसं करायचे आपले प्रोग्राम आपण जरा पायथनची गरज नसेल तर तेवढंच बाकी काय. अच्छा ठीक आहे. हे बघ, आता तू कोड कुठं लिहितोय? तुझ्या पायथनच्या फाईलमध्ये राईट करतोय बरोबर. तू एक फाईल बनवतोय, त्याला .py नी सेव्ह करतोय आणि त्याच्या आतमध्ये तू काय करतोय, तुझं प्रोग्राम लिहितोय बरोबर. हो. त्याच्यानंतर तू काय करणार आहे, तू सीएमडी मध्ये जाणार आहे, तू कमांड प्रॉम्प्टला ओपन करणार आहे. आता जे कमांड प्रॉम्प्ट तुला ओपन करायचं आहे ना, बेसिकली हे समजून घे. चल, हां, आता हा फोल्डर आहे. या फोल्डरच्या आतमध्ये माझी ती पायथनची फाईल काय प्रेझेंट आहे. ती पायथनची फाईल ज्याच्यामध्ये तू कोड लिहिलेला आहे, त्याला पायथनची जी फाईल आहे ती या फोल्डरमध्ये प्रेझेंट आहे, ज्याच्यामध्ये तू कोड लिहिलेला आहे. आता मी काय करतोय, त्या फोल्डरला सीएमडी मध्ये ओपन करतोय. मी काय करतोय, त्या फोल्डरला फक्त सीएमडी मध्ये ओपन करतोय. त्याला सीएमडी मध्ये ओपन करण्यासाठी बेस्ट वे काय, इथं वरती ऑलरेडी पाथ दिलेला असतो पूर्ण. इथं जर का तुम्ही वरती चेक केलं ना, इथं वरती ऑलरेडी पाथ आहे. तुमच्या कोणत्या पण फोल्डरमध्ये जा, तुमची पीसी मध्ये कोणता पण फोल्डरमध्ये जा, वरती इथं पाथ दिलेला असतो. त्याच्यावरती जर का क्लिक केलं आणि तिथं सीएमडी टाईप करून एंटर की प्रेस केली तर ऑलरेडी त्या पाथ सोबत तुम्ही कशामध्ये ओपन होतात, सीएमडी मध्ये ओपन होतात. जसं की इथं मी झालेलं आहे बघ, अशी तुमची सीएमडीची स्क्रीन असणार आहे. आता त्याच्या आतमध्ये गेला ना, त्याच्यानंतर तुला काय करायचं आहे, पायथन हा शब्द द्यायचा आहे, त्याच्यानंतर स्पेस द्यायचं आहे. ती फाईलची जी नाव असणार आहे त्या फाईलचं नाव इथं पुट करायचं आहे. सपोज माझ्या फाईलचं नाव काय होतं, modules2.py, आणि मी काय करतोय तर तेवढं लिहून एंटर की प्रेस करतोय, तर पायथन माझ्यासाठी काय करतोय, कोड रन करतोय. आता बेसिकली एक गोष्ट लक्षात घे की आपला जो कोड रन होतो ना, तो पायथनचा इंटरप्रिटर आपल्यासाठी कोड रन करतो. हा व्हिज्युअल स्टुडिओमध्ये कोड नाही रन होत. हा कन्सेप्ट समजून घ्या. व्हिज्युअल स्टुडिओ फक्त कोड लिहिण्याचं एक आपल्याकडे प्लॅटफॉर्म आहे. जसं नोटपॅड आपल्याकडे प्लॅटफॉर्म आहे, तसंच VS कोड आपल्याकडे एक प्लॅटफॉर्म आहे कोड लिहिण्यासाठी. आपला जो कोड असतो तो ॲट द एंड कोण रन करतो, आपला पायथनचा इंटरप्रिटरच रन करतो. जो आपण पायथनचं सॉफ्टवेअर डाउनलोड केलेलं आहे, तो पायथनचा इंटरप्रिटर आपल्या कोडला रन करत असतो. सो जेव्हा तुम्ही असं समजा VS कोडमध्ये जेव्हा तुम्ही रनचं बटन क्लिक करता, तेव्हा तुमचा जो कोड आहे पूर्ण पायथनचा कोड, तो पायथनचा टर्मिनल किंवा पायथनचा जो इंटरप्रिटर आहे तोच तुमच्यासाठी रन करतोय. हा VS कोड फक्त इन बिटवीन आहे असं समजा, त्या इंटरप्रिटरच्या आणि तुमच्या रनिंगच्या बिटवीन, म्हणजे कोड रनिंगच्या बिटवीन आहे. जो की तुम्ही जो कोड लिहिलेला आहे त्या इंटरप्रिटरला पास करतो, त्याच्याकडून आउटपुट घेतो आणि इथं तुमच्या स्क्रीनवरती प्रेझेंट करतो. हो सर. पण ही जी कमांड असते पायथन आणि फाईल नेम, तीच बेसिक कमांड असते कोणत्याही प्रोग्रामला रन करण्यासाठी. आणि टर्मिनलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ते फाईलला रन करून त्याचा आउटपुट तुम्ही इथं पण चेक करू शकता. हा सर, आणि समजलं. हे जे बाकीचे तुम्हाला कमांड्स दाखवले ना, त्याचा यूज तुम्हाला कुठं करायचं आहे, तुमच्या पायथनमध्ये करायचं आहे. आणि हे सगळे कमांड्स तुम्ही यूज करणार जसं जसं तुम्ही पुढं जाणार ना, प्रोजेक्ट्स वगैरेमध्ये डेव्हलपिंग स्टार्ट करणार ना, तेव्हा हे सगळे कमांड्स तुम्हाला लागणारच आहे. प्रत्येक जण ह्या कमांडला यूज करणार. आपण डेटा सायन्समध्ये जो आपल्याला लायब्ररीज इन्स्टॉल करावे लागणार आहे, त्या केसमध्ये तुम्ही पीप कमांडचा यूज करणार आहे. ओके सर. समजून घ्या. टर्मिनल फक्त पायथनच्या प्रोग्रामला रन करण्यासाठीच आपण यूज करणार, बाकी काहीच करत नाही त्या टर्मिनलमध्ये. ॲट द एंड तुमचा प्रोग्राम इंटरप्रिटरच रन करणार, तो मग व्हिज्युअल स्टुडिओ असो किंवा तुमचं टर्मिनल असो. तुम्ही व्हिज्युअल स्टुडिओचा यूज नाही केलं तरी पण जमणार. शेवटी व्हिज्युअल स्टुडिओमध्ये तुम्ही टर्मिनलचाच यूज करतो. रनचं बटन क्लिक केल्यानंतर ही कमांड जी मी स्वतःच्या हाताने लिहिली, पायथन आणि फाईलचं नाव, ते व्हिज्युअल स्टुडिओज माझ्यासाठी लिहितोय आणि तुमच्यासमोर आउटपुटला प्रेझेंट करतोय. स्टॉप करू इथं. समजून घ्या व्यवस्थितपणे. उद्या मग मी तुम्हाला आता लायब्ररीजवरती काम करायचं बघू. उद्या नाही सर, परवा आता. आणि मग जे प्रोजेक्ट्स मी तुम्हाला सांगत होतो ते तुमच्यासोबत बिल्ड करतो 2, आणि मग आपण एंड करून टाकू.
प्रेझेंट ऑन केली, लावून घ्या.